नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 2.4. प्रश्न नंबर 1. पुढील संख्या चढत्या भाजणीत मांडणीत लिहा. मित्रांनो, चढत्या भाजणीत म्हणजेच चढत्या क्रमाने आपल्याला 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे. संख्यांचा चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे संख्या लिहित जाणे. म्हणजे सुरुवातीला सगळ्यात लहान, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी, म्हणजे झाला संख्यांचा चढता क्रम. मग आता या 4 संख्यांमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर मित्रांनो बघा, 98, 98, 89 आणि 98. तर सगळ्यात लहान संख्या आहे 89,320. ही आहे सगळ्यात लहान संख्या. त्यापेक्षा मोठी, आता त्यापेक्षा जर मोठी म्हटलं तर 98,023 ही मोठी आहे. 98,023 मोठी. त्यापेक्षा आणखी मोठी आहे 98,032. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी संख्या आहे 98,230. हा झाला या संख्यांचा चढता क्रम. मग मित्रांनो हा चढता क्रम कोणत्या पर्यायामध्ये बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 2. 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? मित्रांनो पर्यायांमध्ये दिलेल्या संख्येपैकी कोणत्या संख्येला 8 ने, 10 ने आणि 12 ने निशेष भाग जातो? आता 8 ची कसोटी, 10 ची कसोटी आणि 12 ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे. 8 ची कसोटी आहे शतक, दशक, एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. 10 ची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. आणि 12 ची कसोटी आहे ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. आता मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे 990. आता 990 या संख्येला 8 ने निशेष भाग जातो का? तर मित्रांनो आता शतक, दशक आणि एकक म्हणजे या पूर्ण संख्येला आपल्याला 8 ने भाग द्यावा लागणार. मग आता बघा 8 1 8 बाकी उरली मित्रांनो 1 झाले 19, 8 2 16 बाकी उरली 3 झाले मित्रांनो 30, 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32. तर मित्रांनो 990 या संख्येला 8 ने भाग जात नाही. मग आता 10 आणि 12 ने भाग जातो का ते चेक करण्याची आवश्यकता नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो एकक स्थानी आहे 5, एकक स्थानी आहे 5, एकक स्थानी जर 0 असेल तरच त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक बी सुद्धा आहे चुकीचा, कारण की 975 ला 10 ने निशेष भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. आता पर्याय क्रमांक सी 960. आता मित्रांनो 960 ला 8 ने निशेष भाग जातो का? तर आता बघूया. 8 1 8 मित्रांनो बाकी उरली 1 झाले 16, 8 2 16 आणि 8 0 0. तर मित्रांनो 960 ला 8 ने निशेष भाग जातो. आता 10 ने जातो का? एकक स्थानी आहे 0 म्हणजे 10 ने सुद्धा भाग जातो. आता मित्रांनो 12. आता 12 ची फोड करायची मित्रांनो 3 आणि 4 म्हणजे 3 ने आणि 4 ने भाग जातो का? आता 3 ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज जर 3 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. बेरीज किती येणार? 9 आणि 6 15. बघा बेरीज आली 15. तर 15 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाणार. आता 4 ची कसोटी काय आहे? दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या म्हणजे 60. 60 ला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला मित्रांनो 4 ने भाग जाणार. मग आता 4 1 4 बाकी उरली 2, 4 25. तर मित्रांनो 60 या संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे 960 ला सुद्धा 4 ने निशेष भाग जाणार. म्हणजे मित्रांनो 4 ने या ठिकाणी भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक सी असा आहे ज्याला 8 ने निशेष भाग जातो, 10 ने जातो आणि 12 ने सुद्धा जातो. 12 मध्ये 3 ने आणि 4 ने जातो म्हणजे 12 ने भाग जाणार. म्हणजे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. मग आता मित्रांनो आणखी एक पर्याय राहिलेला आहे 900, पण तो 960 पेक्षा लहान आहे म्हणजे आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 960. आपण 900 सुद्धा चेक करूया. आता 900 या संख्येला 8 ने शेवटचे 3 अंक म्हणजे शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या याला 8 ने भाग जातोय का ते बघायचं. 8 1 8 बाकी उरली 1 झाले 10.
8 एक 8 पुन्हा बाकी उरली 2 झाले 20. 8 दुणे 16 मित्रांनो भाग जात नाही. 8नेच भाग जात नाही. मग आता पुढे चेक करण्याची आवश्यकता नाहीये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 3 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे. मित्रांनो कंचे भागुबेव व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. यालाच आपण पदावली असं सुद्धा म्हणतो. मग आता सुरुवातीला भागाकार आणि गुणाकारामध्ये मित्रांनो भागाकार अगोदर करतो, त्यानंतर आपण गुणाकार करतो आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे अगोदर आहे ते अगोदर, जे नंतर आहे ते नंतर. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणाकार दिसतोय. मग गुणाकाराच्या 2 जोड्या तयार होतात. अगोदर आपण हा करणार गुणाकार. 15 9 135 हातचे आले मित्रांनो बघा 13. 15 8 120. 120 आणि 13 म्हणजे 130 आणि 133. 1335 आपला गुणाकार आला. अधिक 15 1 15 हातचा आला 1. 15 1 15 आणि 1 16. 165 त्यानंतर वजा 500. तर मित्रांनो अगोदर सुरुवातीला आपल्याला आता ही बेरीज करायची आणि त्यानंतर वजाबाकी. 5 आणि 5 10 हातचा आला 1. 6 आणि 3 9 9 आणि हातचा 1 10 म्हणजे हातचा आला पुन्हा 1. आता 1 आणि 3 4 4 आणि 1 5 आणि त्यानंतर पुढे 1. बेरीज आली 1500 त्यानंतर वजा 500. मित्रांनो शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला ही वजाबाकी करायची. 1500 मधून 500 गेले तर मित्रांनो आपलं उत्तर आलं 1000. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1000. प्रश्न नंबर 4 1,30,429 भागिले 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. मित्रांनो आपल्याला भागाकार करायचा आहे. 1,30,429 भागिले 13. बघा मित्रांनो मांडणी केलेली आहे. आता 13ने आपण 13ला भाग देणार. 13 1 13. 13 मधून 13 गेले बाकी उरली 0. आता मित्रांनो शून्याला भाग द्यायचा आहे. कोणत्याही संख्येने शून्याला जर भाग दिला तर मित्रांनो उत्तर येतं 0 म्हणजे 13 0 0. आता वरून घेतला 4 तर मित्रांनो ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती मोठी असायला पाहिजे. 4 लहान आहे. 13 पेक्षा 4 लहान आहे म्हणून मित्रांनो आता या ठिकाणी पुन्हा शून्याचा भाग जाणार. मग मित्रांनो या ठिकाणी लिहिला 0 आणि इथे मित्रांनो 0. 4 मधून 0 गेला खाली राहिले 4. आता वरून घेतले 2. 13 1 13 13 2 26 13 त्रिक 39. 42 मधून 39 गेले बाकी उरली 3 आणि वरून घेतले आता मित्रांनो 9 झाले 39. 13 त्रिक 39. 39 मधून 39 गेले बाकी उरली 0. भागाकार आला 10,033. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 10,033. प्रश्न नंबर 5 मोटारींच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. एका पार्किंग मध्ये मित्रांनो गाड्या उभ्या करण्यासाठी 14 रांगा आहेत. 1 2 3 4 अशा 14 रांगा आहेत मित्रांनो आणि प्रत्येक रांगेमध्ये 420 जागा आहेत. तर मित्रांनो एकूण गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत तर आपल्याला गुणाकार करायचा आहे. 420 गुणिले रांगा आहेत मित्रांनो 14. हा गुणाकार करायचा आहे. आपल्याला उत्तर मिळेल 14 0 0. 14 दुणे 28 हातचे आले 2. 14 चोक 56 आणि 2 58 म्हणजे 5,880 एवढ्या जागा आहेत. पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण जागा आहेत 5,880. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 6 एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? मित्रांनो एकूण एका शाळेमध्ये एकूण डेस्क आहेत 704 आणि हे 704 डेस्क आपल्याला 22 वर्गात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? वाक्यरचना थोडी आपल्याला जास्त करून सांगितलेली आहे. आपल्याला या उदाहरणामध्ये करायचा आहे भागाकार. एकूण डेस्क आहेत मित्रांनो 704 आणि हे 704 डेस्क आपल्याला
22 वर्गात ठेवायचे आहेत तर प्रत्येक वर्गामध्ये किती डेस्क ठेवले जातील? तर मित्रांनो बघा 22 एका 22, 22 दुने 44 आणि 22 त्रिक 66. 70 मधून 66 गेले, बाकी उरली 4 आणि वरून घेतले 4 झाले 44. 22 दोने 44, 44 मधून 44 गेले, बाकी उरली 0. तर मित्रांनो प्रत्येक वर्गामध्ये 32 डेस्क ठेवले जातील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 32. प्रश्न नंबर 7. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. 2018 आणि 2022च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा कोणतीही संख्या घ्या आणि त्या संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा करा. तर मित्रांनो मिळणाऱ्या संख्येला नेहमी कोणत्या संख्येने भाग जातो? तर बघा आपण पहिली संख्या, मित्रांनो हे 4 उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे आहे पहिलं उदाहरण 413. आता 413 मधून मित्रांनो एक संख्या घेतली, त्या संख्येमधून त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करायची. म्हणजे 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. मग आता मित्रांनो बघा 513 मधून आपण त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करतो. मग मित्रांनो या ठिकाणी 13 13तनं 8 गेले, खाली राहिले 5, या ठिकाणी 0. 405 अंकांची बेरीज वजा केल्यानंतर मित्रांनो त्या संख्येला नेहमी 9 ने निशेष भाग जातो. बघा आता 405 भागिले आपण करणार 9. 9 चोक 36. 40 मधून 36 गेले, बाकी उरली 4 वरून घेतले 5 आणि 9 5 45. 45 मधून 45 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो निशेष भाग गेला कशाने? 9 ने. त्यानंतर पुढची संख्या 55. आता 55 हे आहे दुसरा उदाहरण. 55 या संख्येमधून त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करा. 5 आणि 5 10. 55 मधून 10 गेले, मित्रांनो या ठिकाणी 5 आणि 45. आता 45 या संख्येला मित्रांनो 9 ने निशेष भाग जातो. 9 5 45 निशेष भाग गेला, बाकी उरली 0. भाग कशाने गेला? 9 ने. 210. आता मित्रांनो हे आहे तिसरं उदाहरण. आता हे उदाहरण मी कोणते पण घेतले, तुम्ही कोणतीही संख्या घेऊन बघा, कोणतीही संख्या घ्या, त्यामधून त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करा, त्याला 9 ने निशेष भाग जातो. बघा आता अंकांची बेरीज किती झाली? 2 आणि 1 3. मग आता 210 मधून मित्रांनो 3 वजा केले 207. आणि आता बघा 207 ला 9 ने निशेष भाग जातो का? 9 1 9, 9 2 18. 20 मधून 18 गेले, बाकी उरली 2 वरून घेतले 3 झाले 27. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27. 27 मधून 27 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो भाग गेला, 9 ने निशेष भाग गेला. पुढची संख्या 1294. हे आहे मित्रांनो 14 उदाहरण. अंकांची बेरीज करा. 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 15 16. इथे झाले 14. 14तनं 6 गेले, खाली राहिले 8. 8तून 1 गेला 7 आणि इथे 12. तर मित्रांनो बघा 1278 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो का? 9 1 9. 12तनं 9 गेले, बाकी उरली 3 वरून घेतले 7 झाले 37. 9 चोक 36. 37 मधून 36 गेले, बाकी उरली 1 वरून घेतले 8 झाले 18. 9 2 18. मित्रांनो 18 मधून 18 गेले, बाकी उरली 0. निशेष भाग गेला कशाने? 9 ने. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9 ने. मित्रांनो एक संख्या घ्या, त्यामधून त्या संख्येच्या अंकांची बेरीज वजा करा, मिळणाऱ्या संख्येला नेहमी 9 ने निशेष भाग जातो. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 2.4 संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.